आपण आतापर्यंत दादासाहेब कन्नमवार यांचा सामाजिक व राजकीय क्रांतिकारी प्रवास बघितला. दादासाहेब यांचा औद्योगिक आणि आरोग्य नीती समजून घेताना मध्य प्रदेश मध्ये असताना आरोग्य मंत्री, बांधकाम मंत्री म्हणून कार्यकाळ सांभाळत होते. तो काळ होता 1950 ते 60चा. तेव्हा आरोग्याची नीती ठरविताना त्यांनी सर्वप्रथम केंद्र सरकारकडून सन 1952ला नागपूर मेडिकल कॉलेजची पायाभरणी केली. या पायाभरणीसाठी महामहिम राष्ट्रपती राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या हाताने ही पायाभरणी त्यांनी करून घेतली. त्याच काळात देशात सर्वत्र रोगराई पसरली होती, म्हणून त्यांनी संपूर्ण राज्यात PSC, आरोग्य केंद्र, उप आरोग्य केंद्र, जिल्हा आरोग्य केंद्र अशी आरोग्याची नीती तयार केली. ज्या आरोग्याच्या यंत्रणेपासून तर ग्रामीण भागांपासून तर शहर यंत्रणेपर्यंत त्यांनी सुसज्ज करून ठेवली होती. औद्योगिक क्रांतीकडे त्यांचा जर विचार आपण केला, संयुक्त महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी पॉवर प्लॅन्ट, जिजाऊ साखर कारखाना, पनवेल औद्योगिक क्षेत्र, हिंगणा औद्योगिक क्षेत्र, ऑर्डनन्स फॅक्टरी भद्रावती, जवाहरनगर, सोबतच वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन, राष्ट्रीय ताडोबा उद्यान, प्रमुख नद्यांवरील पूल, जिल्हा व राज्य जोडणे, बाजारपेठा, सहकार क्षेत्र, कोकण रेल्वे अशा अनेक राष्ट्र बळकटीसाठी कार्य केलेच. याच त्यांनी ग्रामीण शिक्षणासाठी, शहरी शिक्षणासाठी ग्रामीण शिक्षण संस्था स्थापन करून त्याची मान्यता त्वरित देण्याचे अमोल कार्य त्यांनी त्या काळात केले. या सर्वांचं आपल्याला नव्याने सांगायचं झालं तर आता एक नवीन चलचित्र आमच्या हाती लागलेली आहे आणि ती आपल्या समोर ठेवत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. धन्यवाद. दिवा पनवेल उरण या आगगाडीच्या मार्गाचा शुभारंभ मोठ्या समारंभानं पनवेलमध्ये साजरा झाला. मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजरनं सर्वांचं स्वागत केलं. रेल्वे विभाग प्रमुखाकडून सांगण्यात आलं की हा मार्ग सुमारे 3 वर्षात पूर्ण होईल. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री जगजीवन राम यांच्या हस्ते शुभमुहूर्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मंत्री MS कन्नमवार हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी सांगितलं की या मार्गामुळे मुंबईतील कारखान्यांची गर्दी कमी होईल आणि पनवेलच्या जवळपास नवीन उद्योगधंदे सुरू होतील. यामुळे लवकरच पनवेल हे व्यापाराचं प्रमुख केंद्र बनू शकेल. श्री जगजीवन राम म्हणाले की कोकण रेल्वे ही भारताच्या सर्वांगीण विकासाचा एक भाग आहे. या योजनेचा मुख्य हेतू रेल्वेला अधिक फायदा व्हावा हा नसून एका मागासलेल्या प्रदेशाचा विकास करणं हा आहे. राजभवनात महाराष्ट्र राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यवाहक राज्यपाल श्री HK चैनानी यांच्याद्वारा झाला. मुख्य सचिव श्री NT मोने यांनी नियोजित मुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांना शपथ घेण्यासाठी राज्यपालांच्या समोर सादर केला. नव्या मंत्रिमंडळात श्री MS कन्नमवार हे मुख्यमंत्री आहेत. त्यांची खाती आहेत सामान्य प्रशासन, गृह, संचार आणि नियोजन. मुंबई येथील राजभवनात एका साध्या समारंभात श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुख्य सचिव श्री NT मोने यांनी नियमानुसार नियुक्तीपत्र वाचलं. त्यानंतर महाराष्ट्राचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश श्री YB तांबे यांनी श्रीमती पंडित यांच्याकडून राज्यपाल पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री श्री MS कन्नमवार म्हणाले की श्री चव्हाण यांच्या नियुक्तीचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो. श्री चव्हाण म्हणाले की चिनी आक्रमण ही भारताची कसोटी आहे. अशा वेळी आपण क्षात्र धर्माचं पालन केलं पाहिजे. प्रत्येक घर म्हणजे एक किल्ला आणि प्रत्येक माणूस म्हणजे एक सैनिक बनला पाहिजे. डिसेंबर महिन्यातील आनंदाची विशेष उल्लेखनीय घटना म्हणजे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांचं मुंबईत आगमन.
वायुसेनेच्या एका स्वतंत्र विमानानं ते सांताक्रूजला उतरले. महाराष्ट्राच्या राज्यपाल श्रीमती विजयालक्ष्मी पंडित आणि मुख्यमंत्री श्री कन्नमवार यांनी स्वागत केलं. मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या प्लॅटिनम म्हणजे 75वी जयंती समारंभाचे राष्ट्रपती हे मुख्य पाहुणे होते. इन्स्टिट्यूटच्या वतीनं प्रबंधक मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांचं स्वागत केलं. चक्रवर्ती श्री राजगोपालाचारी, केंद्रीय अन्नमंत्री श्री स.का. पाटील आणि मुख्यमंत्री यांनी भवनाच्या कार्याची प्रशंसा करून श्री मुन्शी यांचं अभिनंदन केलं. त्यावेळी भवनाच्या 10 नवीन पुस्तकांचंही राष्ट्रपतींनी प्रकाशन केलं. मुंबईजवळ दहिसर येथे अदमार मठाच्या पूर्णप्रज्ञ शिक्षण संस्थेच्या आर्ट्स आणि सायन्स महाविद्यालयाचा राष्ट्रपतींनी शिलान्यास केला. मुख्यमंत्री समारंभाचे अध्यक्ष होते. मुंबईच्या महानगरपालिकेच्या वतीनं कमला नेहरू उद्यानात राष्ट्रपतींना मानपत्र समर्पण करण्यात आलं. महापौर डॉक्टर N.N. शहा यांनी मानपत्र वाचलं. त्यात म्हटलं होतं की राष्ट्रपती हे भारतीय सेनेचे सर्वोच्च सेनापती आहेत. त्यांची आज्ञा आपणा सर्वांना शिरसावंद्य आहे. सचिवालयात राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आणि मुंबई नगर येथील नागरिक प्रतिरक्षा समितीची बैठक भरली. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांचं स्वागत केलं. मुंबई येथे श्रीमद भगवद्गीता महोत्सव काही एका नवीन तऱ्हेने साजरा करण्यात आला. विद्वान मंडळी अखंड गीता पाठ करीत होती. महोत्सवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. ही भारतीय सेनेची काही आधुनिक शस्त्र. मुख्यमंत्री म्हणाले, हजारो वर्ष झाली, काळ बदलला, परंतु भगवद्गीतेचं तत्वज्ञान अमरच राहिलं. त्यानुरूप न्याय आणि मानवी सत्य अधिकार यांच्या रक्षणार्थ युद्ध करणं हे कर्तव्य ठरतं. मुंबईमध्ये मोहल्ला प्रतिरक्षा समित्या आणि विजय मतदान समित्या यांची एक सभा झाली. मुख्यमंत्री श्री कन्नमवार यांनी ज्यांच्या क्षेत्रात सर्वाधिक विजय मतदान झालं अशा कार्यकर्त्यांना पुरस्कार दिले. मुख्यमंत्री म्हणाले की प्रजातंत्र दिनापर्यंत जर मुंबईमध्ये संरक्षण निधीसाठी 10 कोटी रुपये जमले नाहीत तर त्यासाठी ते स्वतः मुंबईभर फिरतील. मुंबईतील सेंच्युरी मिलच्या कर्मचारीद्वारा संघटित सुरक्षा समितीच्या वतीनं रुपये 62,000 संरक्षण निधीसाठी मुख्यमंत्र्यांजवळ देण्यात आले. या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनी 2 लाख रुपयांचे सुरक्षा रोखेही खरेदी केले. त्याचप्रमाणे डिसेंबर 1962च्या पगाराचा काही भागही संरक्षण निधीसाठी कर्मचाऱ्याकडून देण्यात आला. याशिवाय त्यांनी गरम कपडे आणि सोनं दिलं ते वेगळंच. मुख्यमंत्री म्हणाले की सेंच्युरी मिलच्या कामगारांनी इतरांसाठी अनुकरणीय आदर्शच ठेवला आहे. सांगलीपासून सुमारे 18 मैलावर भिलवडी गावी कृष्णा नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. पुलाची लांबी 625 फूट आणि रुंदी 24 फूट आहे. सोलापुराहून तासगाववरून कोल्हापूरला जाण्या येण्यासाठी आणि माल वाहतुकीसाठी या पुलानं मोठी सोय होणार आहे.